नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडलाय. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 28 जूनच्या रात्री राष्ट्रीय महामार्ग 53 वर सापळा रचून तब्बल 30 टन तांदूळ भरलेला ट्रक क्रमांक CG08 AH 5022 पकडला. हा तांदूळ अकोल्याहून अमरावती मार्गे गोंदियाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई झाली आहे. पोलिसांनी महत्त्वाची पकड केल्यानंतर तहसील पुरवठा विभागाला याबाबत कळवलं गेलं. मात्र रविवारी सुट्टी, सोमवारी अभिप्राय नाही, मंगळवार उजळताच तरीही विभागाचं कोणतंही स्पष्ट मत न आल्यानं हा ट्रक अजूनही मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात उभा आहे. तांदूळ खासगी की शासकीय, पण तो तांदूळ पिकला तरी कुठे? इथं सर्वात मोठा तर्क असा की अकोला जिल्ह्यामध्ये तांदूळ पिकतच नाही, तरीही ट्रक भरून खासगी तांदूळ जिल्ह्यातून बाहेर जातो. हे कसं शक्य आहे? हा तांदूळ कुठून आला, यामागे कोण आहे याची चौकशी न करता पुरवठा विभाग वारंवार या तांदळावर खासगीचा शिक्का मारतो आणि प्रकरण मिटवतो. ही पहिली घटना नाही. याआधी 23 डिसेंबर 2022 रोजी ही 22 ऑगस्ट 2023 रोजी अशा स्वरूपाचे ट्रक मूर्तिजापूर पोलिसांनी पकडले होते. पण दरवेळी खासगी तांदूळचा दाखला देत ट्रक सोडवण्यात आले आणि माफिया मोकाट राहिला. प्रशासन माफियांच्या भोवती जनतेला धमकी देण्यात आली. या ट्रक माफियांचा जिल्हा पुरवठा विभागाशी असलेला साटेलोटा आता उघडपणे चर्चेत आलाय. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा हे माफिया लोक अधिकाऱ्यांच्या भोवती फिरताना आणि साठेलोटे करताना पाहिले आहेत. दुसरीकडे शासन गरीब लाभार्थ्यांना धमकी देते की शासकीय तांदूळ विकल्यास रेशन कार्ड रद्द केले जाईल. मग सामान्य माणसाने 5 किलो तांदूळ कुठे दिला तर कार्ड रद्द, पण 30 टन तांदूळ गडद काळवट बाजारामध्ये जातोय तरी कोणतीही कठोर कारवाई नाही. ही दुटप्पी वागणूक संतापजनक आहे. तपास करायचा आहे की किंमत की कनेक्शन? शासकीय तांदळाचा काळा बाजार थांबवायचा असेल तर पुरवठा विभागाला शासकीय की खासगी हे ठरवायच्या वेळापेक्षा याचा मूळ स्रोत, साठवणूक केंद्र आणि वितरण जाळं उघड करणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर हे तांदूळ माफियांचे गड बनले आहेत. यामध्ये राजकीय आशीर्वाद, प्रशासकीय दुर्लक्ष आणि आर्थिक तडजोडी यांचा काळा संगम आहे. हे नागरिक बोलून दाखवत आहेत. दरवेळी तात्पुरता गाजावाजा होतो, बातम्या झळकतात, कागदपत्र तयार होतात आणि शेवटी माफिया सुटतो. हा फाईल जनतेतून आता मागणी होत आहे की या प्रकरणाची CBI किंवा SIT मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. अन्यथा प्रशासन, राजकारणी आणि माफिया यांचं हे अपवित्र तिकूट पुढेही गरिबांच्या हक्काचा तांदूळ लुटत राहील. स्टार मराठी न्यूज, धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर, अकोला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.